हळूहळू आपला गेम खेळतायत, दुसऱ्याला बघायचं आणि मग ते करायचं. मला खाली यायचंय म्हणून मी जॉगिंग करणार. दुपारी वेळ मिळाला तर ते झोपतात सुद्धा. सागर कशाला हवाय तर आम्हाला बाथरूम मध्ये जायला सागर हवा, मग बाथरूम मध्ये सागर बरोबर जायचं. कौन है ये लोग? कहां से आते हैं? पहिल्या दिवसापासून चिनभाऊ फिगर आउट करत होते. त्यांचा गेम मला कळला नाही. झोपणं किंवा बाथरूम मध्ये बसणं हे खरंच नाही तसं. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. निकष असे पाहिजे की कुठेतरी पटले पाहिजे ना. हे कोणते किती ते बसतो आणि बाथरूम मध्येच वेळ जातो. तुम्ही जाता नाही का बाथरूम मध्ये? त्याला पटेल असे पॉईंट. अरे माणूस एकमेकांमध्ये प्रोत्साहन देणार तर काय त्याला मागे नको, तू करू नको हे, तुला लागलंय. आम्ही कोणासाठी खेळलो, का खेळलो, कशासाठी खेळतोय आणि तुम्ही कोणासाठी खेळताय ते पण विचार करा थोडासा. नंतर या गोष्टी याची क्षमताच नाही यांच्यामध्ये. पुरे पॉईंट झाल्यानंतरच मी बोलतोय ना. तुम्ही आता एवढे निकष दिले 65. हे महाराष्ट्र पाहतोय ना की या गोष्टीमध्ये किती अर्थ आहे, किती काय बेअर्थ आहे. म्हणून बाल्कनीत बसतो. अरे तुम्ही पण हे कोपरे सांभाळूनच बसताय ना. पण आम्ही कधी बोललो नाही. बाथरूमचा विषय काढताय. बाथरूम मध्ये काही दोन भांडे लावले की सागर भाऊ तुम्ही इथे बसा, मी इथे बस. महाराष्ट्राला चांगलंच माहितीये नॉमिनेशन. मला माहितीये कोणत्या पद्धतीनं चाललंय, कशा पद्धतीनं जातंय. मी खरं म्हटलं तर माझ्या बाबतीतचे नॉमिनेशनचे मुद्दे मी हसल्यावर घेतोय. कारण काहीतरी बोलण्याला, त्या मुद्द्याला काहीतरी अर्थ, तथ्य पाहिजे. हा मुळात बालिशपणा आहे. असे पण व्यक्ती आहे की तुम्ही त्या गोष्टीसाठी कदाचित तुमची हिंमत नसेल किंवा मी चांगला गरीब पोऱ्या सापडून राहिले, कायम गेले टार्गेट करायचं म्हणून. हे तसंच आहे. त्याला तुम्हाला दिसलं नाही दिसलं मला त्या गोष्टीचा काहीही फरक नाही.